वेदांत बंडगर वर जो कॉलर धरून त्या डोक्यात गोळी घातली, त्या आरोपीच्या ह्या कृत्यामुळं फक्त बंडगर कुटुंबीयच नाही तर सांगलीतल्या प्रत्येक कुटुंबातील युवक असेल, युवती असेल, घरातले कुटुंबीय असतील, जे शाळेला जातात, कॉलेजला जातात, बाजारला जातात, नोकरीला जातात, अशा सगळ्यांच्यावरती असुरक्षिततेची भावना तयार झालेली आहे आणि याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे. यासाठी आम्ही सगळेजण आज इथं आलेलो आहोत. आमची ठामपणे मागणी आहे की हे जो हमालीचा जो वाद चालू होता, पहिल्या दिवसापासून ज्यांनी चुकीची भूमिका घेतली, कायदा मोडण्याची भूमिका घेतली, त्या सगळ्यांना याच्यामध्ये आरोपी केला पाहिजे. या गडदेला ह्या प्रकरणात ज्यांनी आणला, त्याला हे कृत्य करायला लावलं, त्यांना पण गुन्हेगार केला पाहिजे. दुसरं असं की कोळेकर ह्या अधिकाऱ्यांचं SP साहेबांनी ट्रान्सफर केली इकडं मुख्यालयाला, त्याबद्दल आम्ही त्यांचा आभार मानतो. पण कोळेकरांना निलंबित करून त्यांची चौकशी झाली पाहिजे, त्यांचा CDR काढला पाहिजे. जे आरोपी कोळेकर साहेबांना फोन नेऊन देत होते, मोठे साहेब, हा मोठे साहेब कोण आहे त्याची चौकशी झाली पाहिजे. कोणकोणत्या राजकारणी लोकांची त्यांना फोन येत होते त्याची चौकशी झाली पाहिजे. त्यामुळं कोळेकर साहेबांचाही CDR काढला पाहिजे, त्या आरोपींचा सगळ्यांचा CDR काढला पाहिजे आणि ज्या ज्या लोकांनी यामध्ये हस्तक्षेप केला त्या सगळ्यांना याच्यामध्ये आरोपी केला पाहिजे. त्यांच्यावरती मोकासारखी कारवाई लागली पाहिजे. फास्ट ट्रॅक न्यायालयात हा खटला चालला पाहिजे आणि सर्वच्या सर्व लोकांना या हत्याकांडाबद्दल कडकमधली कडक शिक्षा झाली पाहिजे. यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. आम्ही साधारण 8 दिवसाची मुदत दिलेली आहे प्रशासनाला, नाहीतर त्यानंतर सांगलीतला सगळा कष्टकरी वर्ग हा रस्त्यावरती उतरेल. सांगली तर बंद पडेलच, सांगली जिल्हाही बंद पडेल आणि महाराष्ट्रही बंद पाडण्याची ताकद आमच्या कष्टकऱ्यांच्यामध्ये आहे. त्या पद्धतीनं जर का हा गुन्हेगार जर का कायदा सुव्यवस्थेला आव्हान देत असेल तर त्याला प्रति आव्हान द्यायला आम्ही त्या लेवलपर्यंत टोकाची भूमिका घेऊ शकतो आणि घेणार, हा संदेश आम्हाला द्यायचा होता.